नमस्कार, मी शुभांगी शुभाच किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। आज आहे मोदकाच्या सिरीजमधला दिवस 5वा। आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक। माव्यासारखे मऊसूत होतात, जिभेवर ठेवताच विरघळतात व फक्त 3 साहित्यात तयार होतात। चला तर मग सुरुवात करूया। गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यात घालूया पाऊण कप तूप। तूप वितळून वापरले आहे म्हणजे परफेक्ट मेजरमेंट कळते। यातले 3 ते 4 टेबलस्पून बाजूला ठेवूया। पुढे गरजेनुसार वापरूया। तूप थोडंसं गरम झाले की घालूया 1 कप गव्हाचे पीठ। आपल्याला सर्व साहित्य एकाच कपाने मोजून घ्यायचे आहे। पीठ मी चाळून घेतले आहे। हे गव्हाचे पीठ अगदी छान खमंग वास येईपर्यंत भाजायचे आहे। जास्त लाल नाही करायचे, मोदकाचा रंग छान दिसत नाही। इथे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे व सतत याला ढवळत राहायचे म्हणजे पीठ खाली करपत नाही। पहिल्यांदा गव्हाचे पीठ चमच्याला जड लागते। जसजसं भाजलं जातं तसतसं हलका व्हायला सुरुवात होते। बघा, पिठाला हळूहळू तूप सुटायला लागले आहे। पीठ आधीपेक्षा सैलसर झाले आहे। हलकासा रंग पण चेंज झाला आहे। इथे मला पीठ भाजण्यासाठी 10 मिनिट वेळ लागला। जर तुमचे पीठ एवढे सैलसर नाही झाले तर उरलेले तूप तुम्ही वापरू शकता। माझे एवढं तूप शिल्लक राहिलेले आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून थोडेसे थंड करूया। पीठ आपलं हात लावण्या इतपत थंड झाले आहे। संपूर्ण थंड पण नाही करायचे। खूप जास्त गरम पिठात गूळ घातला तर मिश्रण पातळ होते आणि संपूर्ण गार झाले तर गूळ यात विरघळला जाणार नाही। यात घालूया 2 मोठे चमचे काजू बदामाची पावडर। ही पावडर घालणं ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान येते। थोडीशी विलायची पावडर, थोडेसे जायफळ पावडर पण तुम्ही याच्यात घालू शकता। ज्या वाटीने किंवा कपाने पीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर पाऊण कप किसून घेतलेला गूळ घालूया। मी इथे सेंद्रिय गूळ वापरला आहे। गोडाचे प्रमाण थोडे कमी जास्त करू शकता। आधी चमच्याच्या मदतीने व नंतर हाताने याला चांगले एकजीव करूया। जसजसं गूळ मिक्स करत जाऊ तसतसं पीठ कोरडं होत आहे। तुम्हाला एक नम्र विनंती, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगत जा। मोदक तयार करण्यासाठी पीठ आपले रेडी झाले आहे। मोदक तयार करायला घेऊया। मोदक तयार करण्यासाठी मी मोदकाचा साचा घेतला आहे। त्याला थोडंसं तूप लावूया। पहिल्यांदाच तूप लावायचे, नंतर नाही लावले तरी चालेल। यात मिश्रण भरूया। मिश्रण आपल्याला दाबून दाबून भरायचे आहे। तुम्हाला वाटले की मिश्रण आपले जास्तच कोरडे झाले आहे तर थोडासा दुधाचा हबका मारायचा व मोदक तयार करायचे। अगदी छान तयार होतात। मोदक साच्यातून अलगदपणे काढून घेऊया। बघा, किती सुंदर असा आपला मोदक तयार झाला आहे। हे मोदक 15 दिवस हवाबंद डब्यात आरामात टिकतात। अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करूया। लाडक्या गणपती बाप्पासाठी पौष्टिक गव्हाच्या पिठाचे मोदक रेडी झाले आहेत। नक्की ट्राय करून बघा। आजच्या मोदकांची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।